आयोजित कोकण नऊ प्रीमियर लीग 2021 ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे। 4 कॅमेरानिशी ही लाईव्ह क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे। जे यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार। सामन्याला सुरुवात होताना दिसतंय नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल हा मालवण बॉईज संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सलामीची विनीची जोडी मैदानात पावले टाकता येते। आशु रायडर्स आरोंदा संघाचे उजव्या हाताचा फलंदाज प्रजेश नाईक त्याच्या साथीला सूरज। यावेळी लोअर फुलटॉसचा हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा देखना फटका मिड विकेट सीमारेषेजवळ निघतोय। पंचांचे दोन्ही हात वरती होत आहेत आणि 6 धावांची कोणी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने षटकाराच्या साहाय्याने आपलं खातं उघडलं जात आहे। सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती नाममात्र 6 धावा धावफलकावरती। पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलं जात आहे। मकरंद सावंत याचं कोकण 9 सुपर ओव्हर ही आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व क्षेत्ररक्षक हे 30 यार्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 प्रीमियर लीग 2021 क्रिकेटचा महासंग्राम या टोपियोला बोर्डिंगच्या मैदानात यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला। प्रजेश रावले सारखा क्षेत्ररक्षक हा झेलखाली येतोय आणि पहिला हादरा बसतोय आशु रायडर्स आरोंदा संघाला। तो फलंदाज प्रजेश नाईक हा फलंदाज बाद होताना दिसतोय। पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत त्यानंतर ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा बहुधा प्रयत्न असफल राहतोय आणि क्षेत्ररक्षणामध्ये मातबर असलेला प्रजेश रावलेकडनं कुठचीही चूक होत नाही आणि गडी बाद होतोय तो आशु रायडर्स आरोंदा संघाचा। कोकणच्या लाल मातीतील कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 ज्या कोकण 9ने व्हर्च्युअल महादशावतार त्याचप्रमाणे व्हर्च्युअल महाडबलबारी सामना व्हर्च्युअल फुगडी महोत्सव असे कित्येक महोत्सव कोविडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि जो कोविड काळामध्ये प्रत्येक माणूस तणावग्रस्त होता या प्रत्येक माणसाला कुठेतरी मनोरंजनाचं साधन उपलब्ध करून दिलं ते कोकण 9। नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो रोहन साळगावकर नावाचा। रोहन साळगावकर जो एरवी आरवी 11 कोरगाव संघाकडनं हा खेळणारा फलंदाज मात्र आज प्रतिनिधित्व करतोय आशु रायडर्स आरोंदा संघाचं। डावखुऱ्याचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय सूरज गावडे स्ट्राइक एंडला। पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत त्यानंतर मात्र सुरेख परती म्हणावी लागेल। उजव्या हाताचा गोलंदाज मकरंद सावंत स्क्रीनवरती येतोय तो कोकण 9 एंड कडनं। यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू म्हणावा लागेल ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एकेरी धाव निघते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात। पहिल्या सामन्यात ज्याला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आशु रायडर्स आरोंदा संघ कागदावरची नावं कागदावरती राहत आहेत प्रत्यक्षात मात्र ती फलंदाजी दिसली नाही आणि गोलंदाजांची सुमार कामगिरी यामुळे फ्रेंडशिप चेन्नवन संघ या सामन्यामध्ये बाजी मारतोय। मात्र या सामन्यामध्ये प्रयत्न पणाला लावावे लागतील ते आशु रायडर्स आरोंदा संघाला। यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वैभव परब झेलखाली आला होता मात्र वैभव परब कडनं चूक होताना पाहायला मिळते। जो वैभव परब क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय अव्वल दर्जाचा खेळाडू मात्र यावेळी थोडीशी चूक होते आणि ती चूक मोजली जाते दुहेरी धावांमध्ये। रोहन साळगावकरला जीवनदान देणं कितपत महाग ठरू शकतं येणारी वेळ ठरवून देईल या दोन संघ दरम्यान। दुहेरी धावसंख्येने रोहन साळगावकर आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात। कोकण 9 सुपर ओव्हर हे पहिलं षटक हे प्रगती पथावर म्हणावं लागेल। उजव्या यष्टीवरचा हा चेंडू ऑफ स्टंपवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न बहुधा असफल ठरतोय तो रोहन साळगावकर याचा। निर्धाव चेंडूने सांगता होते ते मकरंद सावंत याच्या गोलंदाजीवरती। कोकण 9 सुपर ओव्हर आपल्याला या स्पर्धेमध्ये एक वेगळं आकर्षण पाहायला मिळतंय। सर्व क्षेत्ररक्षक हे 30 यार्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी तैनात आणि धावांची लयलूट करावी या ठाम इराद्याने मोठा फटका खेळण्याचा मनसुबा झेलखाली प्रजेश रावले येतोय आणि रोहन साळगावकरची खेळी समाप्त होताना दिसतंय। दुसरा मोठा हादरा बसतोय मोठा मासा गळाला लागतोय आशु रायडर्स आरोंदा संघाचा आणि संकटात सापडतोय प्रारंभीच्या षटकांमध्ये टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती। कोकणच्या लाल मातीतील कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 आयोजित भव्य दिव्य कोकण 9 प्रीमियर लीग 2021
नवीन फलंदाज नरेश असोल्डेकर हा मैदानात पावलं टाकताना दिसतोय. तो रोहन साळगावकर याची जागा घेण्यासाठी. गोवा राज्यातील हा खेळाडू मात्र आज प्रतिनिधित्व करतोय आशू रायडर्स आरोंदा संघाचे. कुठच्या तरी एका फलंदाजाला मैदानावरती स्थिरावणं हे अत्यंत गरजेचं. अजूनही फलंदाजीसाठी पपन साळगावकर सारखा फलंदाज फलंदाजीसाठी येणं बाकी, ज्याने वेंगुर्ल्याची SPL स्पर्धा आधी आर्यन संघाचं नेतृत्व करताना गाजवली होती. मात्र या मैदानावरती बघावं लागेल. मालवणचा प्राथमिक दौरा हा होतोय पपन साळगावकरचा आणि हा दौरा किती लाभदायक ठरू शकतो आशू रायडर्स आरोंदा आणि पपन साळगावकरसाठी. पहिल्या सामन्यामध्ये हार मानावी लागते, मात्र या सामन्यामध्ये विजयाच्या समीप जाईल का, विजय खेचून आणेल का आशू रायडर्स आरोंदा संघ. यांच्या पहिल्या सामन्यात मालवण बॉईज संघाला हार पत्करावी लागली होती. ती कुणाल वॉरियर्स मानगाव संघाविरुद्ध. त्याची परतफेड या संघाविरुद्ध होईल का. सलामीवीर डावखुऱ्याचा फलंदाज सज्ज होतोय स्ट्रायकेलला, तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कोकण एंडकडनं. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती मॅन फ्रॉम कोटलेचा वैभव परब सज्ज. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या 9 धावा 2 गडींच्या मोबदल्यात प्रारंभीच्या षटकांमध्ये संकटात सापडतोय. आणि बघावं लागेल या संघासाठी कुठचा फलंदाज हा तारणहार ठरू शकतो. उजव्या इष्टीवरचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न हा प्रजेश नाईकचा बहुधा फसतोय. धाव काही मिळू शकत नाही. गोलंदाज स्वतः या चेंडूवरती क्षेत्ररक्षण करतोय आणि धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते ती या चेंडूवरती. आतापर्यंत एक षटक, दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा म्हणजे 7 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघ्या 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती आशू रायडर्स आरोंदा संघ या टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती एक पाहुणा संघ विपक्ष यजमान संघ ही लढत पाहायला मिळते मैदानावरती. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू बॅटचा नेटवरती येत नाही, अंगावरती आदळतोय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या डबल फिगर मध्ये पाहायला मिळते. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कालचा दिवस पाहिला तर कमी धावसंख्येचे सामने, मात्र आजच्या पहिल्या सामन्यात धावांचा डोंगर उभा राहिला. या सामन्यामध्ये नेमकं काय होईल, या अगोदरचा जर सामना पाहिला तर तोही एका मोठ्या धावसंख्येचा म्हणजे 45-50 धावा धावफलकावरती. मात्र काल सामने पाहिले तर 34-37 अशी धावसंख्या, कमी धावसंख्या मैदानावरती पाहायला मिळते. मात्र आज खेळपट्टी पूर्णतः बदलते, फलंदाजीसाठी पोषक ठरताना दिसते. यावेळी मधल्या आणि डाव्या इष्टीवरचा हा मारा पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातंय, ती अतिरिक्त धाव खर्च करतोय वैभव परब आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकते. ती 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोवा राज्याचा नरेश असोल्डेकर हा सज्ज होतोय. उंच देह यष्टी असलेला खेळाडू स्ट्रायकेंडच्या दिशेने. यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. एकेरी धावसंख्येने आपलं खातं उघडलं जातंय नरेशचं आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसतंय. ती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर मालवण बॉईज संघाकडनं वैभव परब स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू, मात्र यावेळी गोलंदाजीची धुरा सांभाळली जाते ती मालवण बॉईज संघाकडनं. सलामीवीर प्रजेश नाईक हा स्ट्रायकेंडच्या दिशेने डावखुऱ्याचा फलंदाज. यावेळी या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. त्याचबरोबर एकेरी धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते. मकरंद सावंत स्क्रीनवरती येतोय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकते. ती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. निर्धारित 6 षटकांचा सामना, पहिली लढत, दोन्ही संघ गमावतायत, गाठ पडतायत दुसऱ्या फेरीच्या सामन्यात. या सामन्यामध्ये कुठचा संघ बाजी मारेल, कुठच्या संघाचं आव्हान हे जवळपास समाप्त होण्याच्या मार्गावरती राहील, या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा सामना. यावेळी तिसरा झेल प्रजेश रावले याच्या हातामध्ये विसावतोय आणि नरेश असोल्डरची खेळी समाप्त. तिसरा हादरा बसतोय आशू रायडर्स आरोंदा संघाला आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय ते मालवण बॉईज संघाच्या बाजूने. फलंदाजीसाठी अनुकूल असलेली ही खेळपट्टी या मैदानावरती पाहायला मिळते. मात्र कुठचाही एकही फलंदाज आतापर्यंत स्थिर होऊ शकत नाही आणि ज्या फलंदाजाच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे अशा अपेक्षा आरोंदा संघाच्या तो पपन साळगावकर मैदानात पावले टाकताना दिसतोय, ज्याने वेंगुर्ल्याची SPL स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये आधी आर्यन देवली संघाचं नेतृत्व केलं होतं आणि एका बहारदार खेळीचं प्रदर्शन केलं होतं, तो पपन साळगावकर मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय.
आशू रायडर्स आरोंदा संघासाठी कुठचा फलंदाज हा तारणहार ठरेल, या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करेल, संघाला कठीण अवस्थेमधून एका सुस्थितीत नेऊन ठेवेल, या मैदानावरती हे बघावं लागेल. सलामीवीर प्रजेश नाईक एका बाजूने मैदानात पाय रोवून उभा राहतोय, मात्र दुसऱ्या बाजूने पवन साळगावकर हा फलंदाज या मैदानावरती स्थिरावेल का, की त्याला आल्या पावले माघारी परतवण्यात गोलंदाज वैभव परब सज्ज होईल का या मैदानावरती. दुसरे षटक प्रगतीपथावर कोकण 9 एंडकडनं गोलंदाज उजव्या हाताचा राईट हँड ओव्हर द विकेट येणे प्रजेशसाठी. यावेळी बॅकफुटला जातोय, सुरेख फटका म्हणावा लागेल, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसतंय. प्रजेश रावले जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत दुहेरी धाव पूर्ण करण्याची संधी, दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली, ती 15 धावा. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अशा एका कठीण आणि नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो आशू रायडर्स आरोंदा संघ. कोकणच्या लाल मातीतील कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ, ज्या कोकण नाऊने कोरोनाच्या काळात अतिशय माणूस जो तणावाखाली गेलेला त्या माणसाला एका मनोरंजनाचं साधन व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. व्हर्च्युअल महादशावतार, व्हर्च्युअल महाडबलबारीचा सामना आणि व्हर्च्युअल फुगडी महोत्सव हे वेगवेगळी व्यासपीठं उपलब्ध करून दिली. नक्कीच याचं श्रेय जात आहे कोकण नाऊची पूर्ण टीम आणि या कोकण नाऊचे संपादक सन्मान श्री विकास गावकर यांना. आणि यावेळी मात्र थोडंसं वेगळा ठसा उमटवलाय, क्रिकेटच्या मैदानावरती पावलं टाकली गेली कोकण नाऊकडनं आणि एक महादेदीप्यमान सोहळा टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021. प्रारंभीची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती येतोय महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेला मॅन फ्रॉम कायसेचा शेखर प्रभू सज्ज होतोय कोकण नाऊ एंडकडनं. 2 षटकांचा खेळ समाप्त, 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्राईक एंडला पवन साळगावकर खेळण्यासाठी सज्ज होतोय. डाव्या यष्टीवरचा हा चेंडू लोअर फुल टचचा डीप स्कोर लेगला फटका निघतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय वैभव परबचं तोपर्यंत दुहेरी धाव पूर्ण करण्याची संधी. दुहेरी धावसंख्येने पवन साळगावकर आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 17 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि गोलंदाजीवरती शेखर प्रभू उजव्या हाताचा गोलंदाज. पंचाच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट येणे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पवन साळगावकर साठी लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे मिड विकेट डीप स्कोर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळी हलक्यातने चेंडू स्टेअर केला जातोय, यावेळी मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. जी दुहेरी धाव पूर्ण करण्याचा मनसुबा होता तो मात्र इथं निष्फळ ठरताना दिसतोय, कारण शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात होतोय आणि दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त होताना दिसतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 18 धावा धावफलकावरती. तिसरे षटक प्रगती पथावर, अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल आणि किती धावांचं उद्दिष्ट हे प्रतिस्पर्धी विपक्ष मालवण बॉईज संघासमोर ठेवेल तो आशू रायडर्स आरोंदाचा संघ. यावेळी उसळी घेतलेला हा चेंडू गुडलेट स्पॉटवरचा ऐन मोक्या शशाने बॅट चेंडूला दिशा दिली जाते. एकेरी धाव पूर्ण होते ते प्रजेश नाईकच्या खाते, तर एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ते 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आशू रायडर्स आरोंदा संघाची पूर्णपणे जबाबदारी असेल. फलंदाजीची सूत्र ही पवन साळगावकरला आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल. एका झुंजार खेळीची अति आवश्यकता आशू रायडर्स आरोंदा संघाला. ती झुंजार खेळी या खेळाडूंकडनं खेळली जाईल का. यावेळी मधल्या डाव्या यष्टीवरचा चेंडू बहुधा फाईन लेगला चेंडू टलवण्याचा प्रयत्न सफल राहतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातंय ती अतिरिक्त धाव खर्च करतोय गोलंदाज शेखर प्रभू. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकते ती 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी खोलवर टप्प्याचा हा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू डीप अलंग द कार्पेटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला निखिल परब स्क्रीनवरती येतोय. जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवला जातोय एकेरी धाव खेळण्याची संधी मिळते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यावा लागतोय. संघाचं धावफलक कसं हालतं ठेवलं जाईल, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके खेळायचे हा मनसुबा या 2 खेळाडूंचा पाहायला मिळतोय तो टोपीला बर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. यावेळी हलक्यातने चेंडू स्टेअर केला जातोय.
पॉइंट क्षेत्ररक्षक वैभव परब येतोय स्क्रीनवरती. एकेरी धाव निघतंय प्रजेश नाईकसाठी, तर एकेरी धावसंख्येने नेल्सन फिगर धावसंख्या पाहायला मिळते 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्रायकेंडला उजव्या हाताचा पपन साळगावकर स्ट्रायकेंडला फलंदाज पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे संयम तेवढीच आक्रमकता नसानसात भिनलेली गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू हा स्ट्रायकेंडला पाहायला मिळतोय. तो आशू रायडर्स आनंद संघाचा. यावेळी थोडासा लेट कटचा हा फटका, मात्र शॉर्ट थर्डमॅनला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाव खर्च केली जाते. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 23 धावा. अंतरावर मळगाव रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटरवर वाजवी दरात टुमदार बंगलो उपलब्ध. संपर्क 9421 होता है. हम ले चलते हैं हमारे साथी कमेंटेटर हिंदी का बुलंद आवाज श्याम वॉकर माइक्रोफोन के ऊपर. तब तक के लिए मैं प्रदीप देवलकर आप सभी दर्शकों की रजा लेता हूं. हेलो, धन्यवाद प्रदीप देवलकर. तो फिर एक बार मालवण के टोपीवाला स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर कौन बोलता है? मैं श्याम वाकर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूँ. मैदान के ऊपर जो मुकाबला जारी है, मालवण बॉयज मालवण और राजू टाइगर, माफ कीजिएगा आशू राइडर्स आरोंदा, ये दो टीमों के बीच में बैटिंग चॉइस पावर प्ले का ये ओवर है. वैभव परब बॉलिंग मार्ग पर और सामने एक आक्रामक ढांचे के बल्लेबाज है, विस्फोटक बल्लेबाज है, जिनका नाम है पपन साळगावकर. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग में विंगुर्ला के कैंप मैदान के ऊपर धुआंधार बल्लेबाजी इस बल्लेबाज ने की है, वही बल्लेबाज पपन साळगावकर. वैभव परब की ये गेंद पीछे जाकर ढीले हाथों से खेला, पॉइंट के क्षेत्र में ढकेलकर एक रन जरूर मिलेगा. बड़े शॉट की दरकार है यहां पर आशू राइडर्स अरुंदा टीम के लिए. अभी तक स्कोर बनाया है 24 स्कोर है और 3 विकेट गिरे हैं, जो कि चौथा ओवर प्रगति पर है. एक आध दो बड़े शॉट चाहिए इस ओवर में, क्योंकि ये बैटिंग चॉइस पावर प्ले का ओवर है. दर्शक चाहते हैं कि चौकों छक्कों की बरसात हो, मैच में रोमांच पैदा हो. फिलहाल आशू राइडर्स आरोंदा के बल्लेबाज जूझते हुए नजर आ रहे हैं. मालवण बॉयज मालवण के खिलाड़ी बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए, ये गेंद वैभव की बढ़िया शॉट लगाना चाहते थे, स्वीप शॉट यहां पर खेलना चाहते थे. फिर एक बार बैट और बॉल के बीच में संपर्क नहीं होता, विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 24 रनों के ऊपर 3 विकेट गिरने के बाद वैभव परब अच्छा योगदान देते हुए अपने टीम के लिए बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए. हालांकि इस मैच की बात की जाए बादल, तो अभी तक 3 कैच प्रजेश रावले ने पकड़े हैं. बहुत ही अच्छे खिलाड़ी है और कई बार उनको मैन ऑफ द मैच का किताब मिला हुआ है. बेस्ट फील्डर का भी इनाम कई बार उनको मिल चुका है. ऐसे वो फील्डर है प्रजेश रावले, जो हमेशा हाथों को फेविकॉल ही लगाकर आते हैं. एक जी हाँ, कल के दिन में भी प्रदीप जी सैंडी ने 3 कैच पकड़े थे एक ही मैच में. काफी लंबी दौड़ लगाई थी और अच्छे कैच सैंडी कुंटेकर ने पकड़े थे. आज के दिन की बात की जाए तो प्रजेश रावले वो काम कर चुके हैं. वैभव परब फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर. बाया हाथ का ये बल्लेबाज के लिए गेंद, 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद जा रही है, लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात है. जब तक गेंद को फील्ड करते दूसरे रन के लिए दौड़ पड़े, खतरा साबित हो सकता है, देखना पड़ेगा. रनआउट के रूप में यहां पर मैदान के बाहर जाना पड़ेगा बल्लेबाज को. चौथा विकेट यहां पर सूरज गावड़े रनआउट के रूप में मैदान के बाहर जाता हुआ. हमारे बादल चौधरी रनआउट होने वाले खिलाड़ी के बारे में कहते हैं, गांव फिरा नीलो आणि उमऱ्या गापटान मेलो. तो चौथा विकेट यहां पर रनआउट के रूप में आउट होता हुआ आशू राइडर्स अरुंदा टीम का पपन साळगावकर एक छोड़कर संभालकर खेल रहे हैं. अब नए बल्लेबाज मैदान की तरफ बढ़ते हुए हमारे साथी कमेंटेटर हमारे कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं. मराठी के बेताज बादशाह जिन्हें कहा जाता है,
बिना बादल के बरसात नहीं होती है, वैसे ही बिना बादल के मालवनी कमेंट्री नहीं होती है। और दूसरे हमारे मशहूर कमेंटेटर राजा सामंत जी, एक बहुत ही बड़े कमेंटेटर है, हिंदी कमेंटेटर, कई सालों से उनकी हम कमेंट्री सुनते आ रहे हैं। और दूसरे हमारे प्रदीप, जैसा नाम वैसा काम, दीप जैसे जलते ही रहते हैं और बढ़िया योगदान देते हुए हर प्रतियोगिता के लिए बढ़िया कमेंट्री करते हुए अपने मीठी और सुरीली आवाज़ में और तमाम दर्शकों का भरपूर मनोरंजन करते हुए कोकण 9 प्रीमियर लीग 2021 का ये मुकाबला कोकण 9 द्वारा क्या बहुत ही बढ़िया प्रतियोगिता मालवण के इस टोपेवाला हाई स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर, जितनी तारीफ की जाए, जितनी सराहना की जाए कोकण 9 की उतनी कम है। विकास जी गांवकर और उनकी सभी टीम ने बहुत ही बढ़िया योगदान इस प्रतियोगिता के लिए दिया हुआ है, काफ़ी मेहनत की है इस प्रतियोगिता के लिए। तो चलते हैं मैदान की तरफ। वैभव परब फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर, टेढ़ा मेढ़ा शॉट यहाँ पर खेलने का प्रयास। बादल देखा जाए तो हाल ही में ये ऐसी टेढ़े मेढ़े शॉट बल्लेबाज ज़्यादा खेलते हुए नजर आ रहे हैं और कभी कभी इसमें फायदेमंद भी होते हैं और ढेर सारे रन भी इकट्ठा करते हैं। जब सीधी उंगली से घी नहीं निकल रहा हो तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, ये आजकल बल्लेबाज इस्तेमाल करते हुए। लेकिन ये बैटिंग चॉइस पावर प्ले है, अभी तक बड़ा शॉट नहीं जड़ा है। एक बड़ा विकेट रनआउट के रूप में मैदान के बाहर गया है। कुल मिलाकर रन है 4 विकेट गिरने के बाद 26 रनों के ऊपर। वैभव फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर, सामने बल्लेबाज पपन, बहुत बढ़िया गेंद यहाँ पर, बहुत अच्छी गेंद, लेकिन थोड़ी बहुत लेग स्टंप के बाहर, थोड़ी बहुत लेग स्टंप के बाहर से जाती हुई, इसीलिए वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ और 22 के रूप में 1 रन। तो कुल मिलाकर 2 रन इस गेंद के ऊपर मिलेंगे। 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 28 रनों के ऊपर। बजरंग कुमल जो हमारे स्कोरर की भूमिका बहुत ही बढ़िया तरीके से निभाते हुए, बढ़िया योगदान देते हुए बजरंग जी। महेश स्ट्राइक पर गेंदबाज बल्लेबाज, ये बढ़िया तरीके से खेला हुआ शॉट है लेकिन सीधा फील्डर के हाथों में। एक बहुत ही बड़ा शॉट, जड़ा फिड़ा खिलाड़ी गेंद के नीचे खड़ा, बल्लेबाज पैवेलियन की तरफ बढ़ा। तो और एक विकेट मैदान के बाहर जाता हुआ महेश के रूप में। पपन ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है। बादल एक छोड़ संभाल कर रखा है, एक तरफ से विकेटों के ऊपर विकेटों का पतन हो रहा है। 5 विकेट आशु राइडर्स अरोंदा टीम के अभी तक गिर चुके हैं, लेकिन पपन ने मोर्चे को संभाला है। पारी को सजाने संवारने का काम यहाँ पर पपन सळगावकर अपने टीम के लिए करते हुए। जी हाँ बादल जी, विंगुर्ला के कैंप मैदान के ऊपर क्या धुआंधार पारी पपन सळगाव ने करने की थी। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, गेंदबाजी भी बहुत ही बढ़िया की थी। ऑलराउंडर भूमिका वहां पर पपन ने पेश की थी। आज उसी प्रकार की आवश्यकता है। नए बल्लेबाज पपन सळगावकर लेदर भी बहुत ही बढ़िया खेलते हैं, ऐसे यहाँ पर हमें जानकारी देते हुए राजा सामंत जी। तो नए बल्लेबाज गोवा राज्य के ये भी बहुत ही बड़े खिलाड़ी है, आमिर गडेकर नए बल्लेबाज के रूप में मैदान की तरफ बढ़ते हुए। ऑलराउंडर खिलाड़ी है आमिर गडेकर, गेंदबाजी भी बहुत ही बढ़िया करते हैं। अब बल्लेबाजी का मौका है उनके लिए, देखना पड़ेगा बल्लेबाजी भी किस प्रकार से करते हैं। और ओवर नंबर 5 गितीश लाड़ गेंदबाजी मोर्चे पर, एक छोटे कद के खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, उभरता हुआ सितारा है मालवण का। ये गेंदबाजी मोर्चे पर मालवण के टोपेवाला स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर बहुत ही बढ़िया तरीके से आयोजन कोकण 9 प्रीमियर लीग का। तो गितेश लाड़ गेंदबाजी मोर्चे पर और सामने आक्रामक ढांचे के बल्लेबाज है, विस्फोटक बल्लेबाज है जिनका नाम है पपन सळगावकर। पीछे जाकर खेलना चाहते थे, बढ़िया गेंद जाकर सीधी स्टंप के ऊपर टकराई। यहां पर पपन सळगावकर क्लीन बोल्ड होकर मैदान के बाहर जाते हुए। लगातार विकेटों के ऊपर विकेटों का पतन हो रहा है और आशु राइडर अरोंदा की टीम पूरी तरीके से मुश्किलों में दिखाई देती हुई। हॅलो, या ठिकाणी कोकण 9 प्रीमियर लीग 2021 या मंचावरती आमचे सहकारी पत्रकार मित्र
कृष्णा ढोलम त्याचप्रमाणे सिद्धेश आचरेकर या दोघांचंही आगमन झालंय. कोकणराव परिवाराकडून आमच्या दोन्ही पत्रकार मित्रांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी आमचे सहकारी पत्रकार मित्र कृष्णा ढोलम आणि सिद्धेश आचरेकर यांचं आगमन झालंय. दोन्ही आमच्या सहकारी पत्रकार मित्रांचं कोकणराव परिवाराकडून सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. मयूरेश नए बल्लेबाज मैदान की तरफ दिखाई देते हुए. तो कुल मिलाकर स्कोर है 6 विकेट गिरने के बाद सिर्फ 28 रन. मालवण बॉयज मालवण के गेंदबाजों ने और फील्डरों ने बहुत ही अच्छा काम किया है. बहुत ही अच्छा काम घर के मैदान के ऊपर अपने ही घरेलू दर्शकों के सामने बहुत ही बढ़िया खेल का प्रदर्शन करते हुए. हालांकि पहले मैच में वो करिश्माई खेल दिखा नहीं पा रहे थे, लेकिन इस मैच में एक अच्छी वापसी करते हुए गितेश लाड़की अगेन रिवर्स स्वीप, टेढ़ा मेढ़ा शॉट खेलने का प्रयास, लेकिन मेरे ख्याल से बल्लेबाज को भी पता नहीं था कि गेंद कहां लगकर कहां पर चली गई. कठिनाई के साथ 1 रन मिलता हुआ काफी देर के बाद स्कोर बढ़ता हुआ 29 स्कोर है 6 विकेट गिरने के बाद. गितेश एक छोटी कद के खिलाड़ी है, बहुत ही अच्छी बॉलिंग करते हुए. फिर एक बार अंपायर की बाएं हाथ की ओर से दौड़ते हुए सामने बल्लेबाज आमिर सीधे बल्ले के साथ खेलना चाहते थे. मिड विकेट की दिशा में गेंद जाती डीप मिड विकेट के. प्रजेश रावले गेंद के ऊपर आते, फील्ड करते, बहुत ही खूबसूरत थ्रो. काफी लंबे आर्म है ये खिलाड़ी के. एक अच्छा थ्रो करते हुए सीधा विकेट कीपर के हाथों में. सिर्फ 1 रन मिलना चाहिए था. कल के दिन में हमने बादल देखा था कि इस ऐसी मिड विकेट की दिशा में गेंद जाती थी तो 2-2 रन आते थे, लेकिन प्रजेश रावले अच्छा योगदान देते हुए. ये बहुत ही अच्छी गेंद, ये बहुत ही अच्छी गेंद. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. स्कोर वहीं पर रुका हुआ है 6 विकेट गिरने के बाद 30 रनों के ऊपर, जो कि ओवर नंबर 5वां ओवर प्रगति पर है. ये हवा में खेला हुआ शॉट है, देखना पड़ेगा सीधा. बहुत ही अच्छा योगदान, बहुत ही बढ़िया कैच वहां पर, बहुत ही बढ़िया एफर्ट. वैभव परब अपने टीम के लिए उन्होंने 6 रन बचाए तो है, साथ ही साथ एक सफलता भी मिली है. 7वां विकेट मैदान के बाहर जाता हुआ आशु राइडर्स अरुणोदय टीम का. यहां पर रिप्ले देखा जाता हुआ कि किस प्रकार से कैच पकड़ा था वैभव परब ने. एक बहुत ही अच्छी फील्डिंग, बहुत ही खूबसूरत फील्डिंग. ये देखिएगा काफी देर तक हवा में गेंद चली गई थी. बहुत ही बढ़िया शॉट खेला था, टाइमिंग बहुत ही खूबसूरत था, काफी लंबी बाउंड्री और अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग. लाइन के करीब. और कैमरामैन को भी दाद देनी पड़ेगी. कैमरामैन के लिए जोरदार तालियां. जिस प्रकार से ये उन्होंने अपने कैमरे में कैद किया है ये सीन को, बहुत ही अच्छे कैमरामैन हमारे. एक बार देखिएगा कैमरामैन, क्या बात है. कैमरामैन की दाद देनी पड़ेगी. एक बार रिप्ले फिर एक बार दिखाइएगा. हमारे कैमरामैन बहुत ही अच्छा योगदान देते हुए. कैमरामैन के नाम है हमारे सागर. साहिल, तुषार, सुमित. क्या बात है, बहुत ही अच्छे कैमरामैन हमारे. श्याम सर या ठिकाणी कोकणराव प्रीमियर लीग 2021 च्या या मंचावरती आमचे सहकारी पत्रकार मित्र कृष्णा ढोलम यांचं आगमन झालंय. त्यांचं कोकणराव परिवाराकडून स्वागत करण्यात येत आहे. कोकणरावचे संचालक माननीय विकासजी गावकर सर यांना विनंती करतो की त्यांनी कृष्णा ढोलम यांचं स्वागत करावं. माननीय आमचे सहकारी पत्रकार मित्र कृष्णा ढोलम यांचं स्वागत. तसंच सिद्धेश आचरेकर यांचं देखील आजच्या या दुसऱ्या दिवशी पुनश्च एकदा आमच्या कोकणरावच्या स्टेजवर आगमन झालंय. सिद्धेश, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आमच्या मालवणमधील सर्व सहकारी पत्रकार मित्र यांचं कोकणराव परिवारावरती नेहमीच प्रेम राहिलंय. माननीय महाजन सर यांचा देखील या स्टेजवरती आगमन झालंय. महाजन सरांचा सन्मान करतायत आमचे मालवणचे प्रतिनिधी, ज्यांचं यजमान या संपूर्ण स्पर्धेचे ते आहेत म्हणायला हरकत नाही, कुणाल मांजरेकर. धन्यवाद. सर्व
सहकारी पत्रकार मित्र मान्यवरांचं सहर्ष स्वागत कोकणनाव परिवाराकडून. धन्यवाद. कोकणनाव के कैमरामैन बहुत ही अच्छा योगदान देते हुए इस प्रतियोगिता के लिए, जिस प्रकार से काम कर रहे हैं इस प्रतियोगिता के लिए. एंथनी बगैर कोई खाता खोले ही गोल्डन डक का शिकार बनकर मैदान के बाहर जा चुके हैं. तो 8वां विकेट यहां पर गिरता हुआ. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाजी का भार संभालते हुए जो कि आखिरी ओवर लेकर आए हैं काका नाइक, जिनका नाम टीम के कप्तान है, खुद मालिक है. ऑफ स्टंप के बाहर, बहुत ही बाहर, बकता भजी मागता बड़े, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन यहां पर मिलता हुआ. स्कोर है 8 विकेट गिरने के बाद 31 रन, जो कि आखिरी ओवर प्रगति पर है. कई दर्शक हमारे भारी मात्रा में यहां पर मैच का आनंद लेते हुए. ये हवा में खेला हुआ शॉट है, बहुत ही खूबसूरत शॉट. प्रजेश राहुले के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए. एक बहुत ही सनसनाता दंदनाता सिक्सर. यहां पर काफी लंबी बाउंड्री है, वहां पर मिड विकेट की दिशा में काफी लंबी बाउंड्री है. कल के दिन में हमने देखा था वहां पर इतने सिक्सर नहीं लगे हुए थे, लेकिन ये बल्लेबाज जिनका नाम है बल्लेबाज का मयूरेश बोरकर, एक लंबा सिक्सर जड़ते हुए और तमाम दर्शकों का भरपूर मनोरंजन करते हुए. स्कोर बढ़ता हुआ 37 रनों के ऊपर. स्ट्राइक पर बल्लेबाज, रिवर्स स्वीप का देखने लायक शॉट. एक खूबसूरत शॉट यहां पर, बैक टू बैक 2 बड़े शॉट यहां पर देखने को मिलते हुए. मयूरेश के बल्ले से गेंद सीमा रेखा पार, फिर एक बार 4 रनों के लिए. बहुत ही अच्छी बल्लेबाजी. बादल, क्या कहेंगे इस बल्लेबाजी के बारे में? बहुत ही शांत लग रही थी पहले बल्लेबाजी, पहले 5 ओवर में, लेकिन आखिरी ओवर दीपक काराणे मेरे ख्याल से गेंदबाजी अमित काराणे गेंदबाजी मोर्चे पर है. बहुत ही खराब लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी करते हुए. नॉन स्ट्राइक एंड पर है काका नाइक, नॉन स्ट्राइक एंड पर मौजूद है. स्ट्राइक पर बल्लेबाज मयूरेश, अच्छी बल्लेबाजी करते हुए. ये हवा में खेला हुआ कैच है, होने की संभावना, जाना पड़ेगा मैदान के बाहर. लेकिन अच्छी बल्लेबाजी यहां पर, 2 बड़े शॉट यहां पर मयूर के बल्ले से देखने को मिलते हुए. मयूरेश अच्छी बल्लेबाजी कर यहां पर कैच आउट होकर पैविलियन लौटते हुए मेरे ख्याल से 9वां विकेट मैदान के बाहर जाता हुआ. आखिरी जोड़ी अब मैदान के ऊपर रहेगी आशु राइडर्स अरुंदा टीम की. 9 विकेट खेमे में जा चुके हैं. काफी जल्दबाजी में लगते हुए बल्लेबाज यहां पर विकेट के ऊपर टिकने का नाम ही नहीं ले रहे. क्यों नहीं ले रहे समझ में नहीं आता कि कौन सी हीरोइन उनके खेमे में बैठी हुई है, उसको मिलने के लिए तलस रहे हैं यहां पर. जी हाँ, संयम से बिखरते हुए नजर आ रहे हैं. हमारे साथ यहाँ पर जुड़े हुए राजा सामंत जी बीच बीच में हमें बढ़िया जानकारी देते हुए. बादल चौधरी के चेहरे पर बढ़िया मुस्कान देखने को मिलती हुई. अब आखिरी जोड़ी मैदान के ऊपर, गेंदें बची है सिर्फ 3, माफ कीजिएगा 4 गेंदें बची है. ढीले हाथों से खेला है, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में 1 रन जरूर मिलेगा. स्कोर बढ़ता हुआ 42 रनों के ऊपर. अब गेंदें बची हैं मात्र 3 और आखिरी जोड़ी. श्याम सर, या ठिकाणी गोपाळ भट्टा हजर आहेत. त्यांचं मागील मॅचचं सामनावीराचं रोख रकमेचं बक्षीस आहे ते त्यांना या ठिकाणी वितरित केलं जात आहे. धन्यवाद. गोपाळ भट्टा, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. गोपाळ भट्टा, आपण या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. गोपाळ भट्टा, आखिरी जोड़ी मैदान के ऊपर. ये गेंद खूबसूरत तरीके से लॉन्ग ऑफ की क्षेत्र में खेला है. निखिल परब वहां पर मौजूद है. 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा. तो यहां पर
पहली इनिंग खत्म होती हुई 9 विकेट गिरे हैं और स्कोर है 43 स्कोर है और 44 रनों का लक्ष्य रखा है मालवण बॉयज। मालवण टीम के सामने देखना पड़ेगा मालवण बॉयज, मालवण के बल्लेबाज ये लक्ष्य को किस प्रकार से पूरा कर पाते हैं कि नहीं। और आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर सुंदर नगरी सावंतवाडी शहरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर मळगाव रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटरवर वाजवी दरात टुमदार बंगलो उपलब्ध। संपर्क 9421 26 81 00। सुंदर नगरी सावंतवाडी शहरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर मळगाव रेल्वे स्टेशन पासून विनंती आहे पंच लवकर मैदानाचा ताबा घ्या। अजून 3 मोठे सामने बाकी आहेत। मगाशच्या सामन्याचे सामनावीर ठरलेले गोपाळ भट्टा यांना रोख रकमेचं बक्षीस देण्यात येत आहे। नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येत आहे। मी गोपाळ भट्टांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। हॅलो 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 म्हणजे कोकण प्राईड जी टुर्नामेंट भरवली अतिशय चांगली भरवली आहे। ही गोष्ट आता आपल्या हे सिंधुदुर्गात अशा प्रकारचे टुर्नामेंट व्हावे, कारण नवीन नवीन प्लेयर हे चांगले तयार होतात सिंधुदुर्गात, आणि अशीच मी तुम्हाला मंडळाला चांगली शुभेच्छा देतो। निश्चितच गोपाळजी, आपण बऱ्याच मॅचेसमध्ये या ठिकाणी खेळलात। गोपाळ भट्टा हे एकूणच क्रीडा क्षेत्रातलं देखील मोठं नाव आहे। गोपाळजी, काय सांगाल, एकूणच हे आयोजन कोकण नावनं केलेलं पहिला आपला हा सामना आहे। कालही मोठ्या प्रमाणामध्ये दर्शकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। एकूणच आयोजनाबाबत नेमकं काय मत व्यक्त करा? चांगलं आयोजन, माझ्या माहितीप्रमाणे हे पहिल्यांदाच 4 कॅमेरे इकडे लावले सिंधुदुर्गात, आणि असे तुम्ही चांगले आयोजन करत राहावे अशी माझी इच्छा। निश्चितच धन्यवाद गोपाळ सर, धन्यवाद महाजन सर। आता एकूणच हॅलो, सगळ्यात मनपूर्वक आभारी म्हणजे गोपाळ भट्टाचा, कारण गोपाळ भट्टा हा मैदानावरती कर्तृत्व सिद्ध करतो, पण मनोगत व्यक्त करायची असेल तर जो मुलाखत घेणारा असतो त्यालाच सांगून मोकळा होतो, तुम्हीच माझ्या वतीने बोला। परंतु आज त्याच्यात आत्मविश्वास कुठून आला मला माहिती नाही, परंतु त्यांनी बोलण्याचं डेअरिंग केलं, ही भविष्य काळासाठी नांदी ठरू शकते आणि माझ्यासाठी सुखद साक्षात्कार आहे तो, कारण ही मुलं अगदी लहान वयापासून खेळत असताना मी पाहत आलोय। कारण केरवडामध्ये स्पर्धा असली की मी, समीर पांढरे आणि अशोक नाईक आणि शंकर घारे, कृष्णा देवजी असं समीकरण चालायचं, आणि त्या कालखंडापासून ह्या सगळ्या मुलांना मी पाहत आलोय, त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, आणि त्या अनुषंगानं आज एक नवल पाहिलं, ते तुमच्या समोर मला भावलं, म्हणून त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला। 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी मालवण बॉईजचा संघ मैदानात उतरलाय, तो सलामीवीरांच्या रूपात तुषार सतपाळ आणि विनय थुरी। तुषार सतपाळ हा अप्रतिम फुटवर्क आणि टायमिंग राखत फलंदाजी करणारा फलंदाज आहे। अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज हे किताब पटकावलेले आहेत। आत्मविश्वास हा त्याचा वाखणण्याजोगा पैलू आहे, जिद्द, चिकाटी, एकाग्रता असा त्रिवेणी संगम साधून तो सातत्याने फलंदाजी करतो। आजही सुद्धा त्याच्याकडून त्याच लौकिकाला साजेशी फलंदाजी अपेक्षित। अप्रतिम चेंडू, खेळण्याचा मानस होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही, चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात, यष्टीरक्षकानं बॅकअप केला पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेने। मला वाटतं गोलंदाजाचं नाव आहे महेश। कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने महेश पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, त्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईक वरती सज्ज झालाय तुषार सतपाळ।
बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग आणि शरीराचं संतुलन आणि हा त्रिवेणी संगमामुळे मी मगाशी मुखोद्गार काढले होते त्याचा अविस्मरणीय साक्षात्कार पाहायला मिळाला तुषारच्या बॅटमधून. आणि 4 धावा खणखणीत फलकावरती लागल्या. 4 धावांनी तुषारनं आपलं खातं खोललं, आपल्या संघाचं खातं खोललं 44 धावांचा पाठलाग करताना. तुषार बरोबरीनं दुसऱ्या सलामीवीराच्या रूपात नॉस्ट्रायकरला फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो विनय धुरी. सलामीवीरांच्या रूपात दोघांनी संयम राखत फलंदाजी करणं गरजेचं आणि दमदार सलामी देणं गरजेचं, कारण त्याच्यावरती मालवण बॉईज मालवण संघाची मदार अवलंबून. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खणखणीत षटकार मारण्याच्या हेतून पुढे सरसावला आणि सरळ रेषेत विसावला चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. तुषार सतपाळ ज्यावेळी फलंदाजीसाठी आला त्यावेळी त्याचं विश्लेषण खेळाचं मी करून मोकळा झालो, कारण मला मस्का लावून विश्लेषण करायची सवय नाहीये. कारण तुषारचं नाणं प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून कॉमेंटेटर या नात्यानं मी झोकलंय. अनेक सामन्यांमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, अनेक स्पर्धांमध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज देऊन गौरवण्यात आलं आणि तेच सातत्य मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती राखताना तो दिसतोय सलामीवीरांची जबाबदारी निभावत. बाउन्स झालेला चेंडू खेळण्याचा मान, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून त्याचा गौरव केला गेलाय. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आदरानं नाव घेतलं जातं तुषारचं. बुद्धिमत्तेनं हुशार, कर्तृत्वानं हुशार, दातृत्वानं हुशार आणि म्हणूनच मित्रांनो माझ्या जवळच्या मित्रापैकी एक मित्र म्हणून आपुलकीचं नातं मी जपलंय आणि त्यांनी जपलंय. आता मात्र संयमातून थोडासा बिखरला. एक षटकार एक चौकार अप्रतिम सुरुवात केली होती. थोडंसं संयम राखत फलंदाजी झाली असती तर एक मोठी वादळी खेळण्याची खेळी त्याच्या बॅटमध्ये होती, परंतु संयमातून बिखरला आणि अखेरीस त्याला झेलचित होऊन माघारी परतावं लागलं. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात तुषार माघारी परतला. धावा फलकावरती लागल्या त्या 10. 44 धावांचा पाठलाग करताना 10 धावा फलकावरती. याचं मात्र श्रेय दिलं पाहिजे ते यष्टीरक्षकाला आणि त्याचबरोबर गोलंदाज महेशला. आता मात्र तुषारची जागा घेण्यासाठी मैदानावरती जातोय विनय धुरीला साथ देण्यासाठी. फलंदाजाचं नाव आहे प्रजेश रावले. प्रजेश रावलेकडून फार मोठी अपेक्षा आहे, कारण बाजी प्रभू ज्यावेळी धारातीत कोसळला त्यावेळी मावळ्यांनी संयम गमावला नाही. ते शर्तीनं लढले आणि नंतर महाराष्ट्राचं भगवं निशाण डौलानं डोलू लागलं. म्हणजे तुषार माघारी परतल्यानंतर नवोदित येणारा फलंदाज प्रजेश रावले याला हुशार बनून फलंदाजी करावी लागेल आणि संयोग द्यावा लागेल अप्रतिम फलंदाजीच्या मालवण बॉईज संघाकरिता. अर्थात तेवढीच जबाबदारी आहे विनय धुरी नॉस्ट्रायकरला असलेला दुसरा सलामीवीर. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू संयम राखत खेळून काढला. पॉइंटच्या दिशेने बॅकअप केला जातो तोपर्यंत 1 धावेत रूपांतर. 1 धावेनिशी 11 धावा फलकावरती लागल्या पहिल्या षटकाच्या संगतीनंतर. कलाक्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. त्यासाठी दिलेरी लागते, आत्मविश्वास लागतो, जिद्द लागते, मेहनत घ्यावी लागते. आणि मित्रांनो ह्या सगळ्यांचा साक्षात्कार कोकणनावच्या माध्यमातून विकास गावकर असो किंवा ओमकार गावकर असो यांनी दाखवून दिलाय आणि त्यामुळे सिंधुदुर्गाच्या कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्राला त्यांनी ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिली आहे. कारण त्या साक्षात्काराचा मी एक शिलेदार आहे. संपूर्ण कोकणनाव चॅनलचं जे युनिट आहे त्या प्रत्येक सदस्याला त्याचं योगदान देणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो मीही त्या परिवारातील एक सदस्य असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॉमेंटेटर या नात्यानं त्यांनी मला संधी दिली, माझ्या परीनं प्रयत्न करतो. सुरुवातीला हिंदी कॉमेंटेटर म्हणून माझी या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. नंतर या ठिकाणी गावकर सर म्हणाले तुम्ही मराठीमध्ये सुद्धा विश्लेषण करा. अर्थात मराठीसाठी सुद्धा माझ्या परीनं मी न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात कॉमेंटेटर या नात्यानं जशी ऑर्डर असेल तसं सादरीकरण पुरवावं लागतं आणि तो अनुभव अनेक स्पर्धांच्या माध्यमातून मी घेतलेला आहे. कारण चांगल्या दिग्गज कॉमेंटेटरांच्या बरोबरीनं समालोचन करण्याची सातत्याने मला संधी मिळाली आहे. मग टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मानस या ठिकाणी रिव्हर्स स्वीपची गरज नाहीये. आत्मविश्वासानं संयम राखत फलंदाजी करण्याची गरज आहे. कारण तुझ्या फलंदाजीवरती तुझ्या संघाची मदार आहे. कारण पहिला गडी तुषार सत्पाच्या रूपात माघारी परतलाय. गोलंदाजाचं नाव आहे मयुरेश बोरकर. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी मयुरेश सज्ज होतोय कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं. मयुरेशचा हा चेंडू खूपच खाली राहिलेला चेंडू, परंतु कल्पकता आणि संयम राखत कव्हरच्या दिशेने खेळून काढला.
कव्हरचा क्षेत्ररक्षक आत्मविश्वासानं क्षेत्ररक्षकाचं दावित्व देतोय. एका धावेत समाधान मानावं लागलं. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. फलकावरती लागल्या त्या धावा. 44 धावांचा पाठलाग करताना मालवण बॉईज मालवण एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी मयुरेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. मयुरेशकडून फार मोठी अपेक्षा आहे. कल्पकता आणि संयम राखत पुढचा चेंडू त्याला टाकावा लागेल. फाईन लेगच्या दिशेनं खेळण्याचा मानस होता. शॉर्ट फाईन लेगवरती क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. त्याने अप्रतिम बॅकअप केलं आणि एका धावेत रूपांतर झालं. वाटलं होतं त्या ठिकाणी 2 धावा फलकावरती लागतील, परंतु क्षेत्ररक्षकाची चपळाई म्हणावी लागेल. अर्थात एका धावेनिशी धावसंख्या फलकावरती लागली ती 13. खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी या ठिकाणी पार्टनरशिप होणं गरजेचं, कारण तुषार सतपाळ सारखा एक किमती मोहरा माघारी परतलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस दुधा मनस्थितीमध्ये धाव घेण्याचा पवित्रा घेतला होता, परंतु नॉन स्ट्रायकरचा फलंदाज विनय धुरी यांनी त्याला माघारी पाठवलं, कारण धावचीतच्या रूपात विकेट गमावणं संघासाठी हाराकारी ठरू शकतं. खऱ्या अर्थाने वावा केली पाहिजे ती मयुरेशची. प्रत्येक चेंडू तो संयम आणि कल्पकता राखत टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे या ठिकाणी आक्रमक शैलीदार फलंदाजी करण्याचा मानस आहे तो हवेत विरून जातोय फलंदाजांचा. पुन्हा एकदा खेळण्यासाठी भाग पाडलं, परंतु तेवढ्या ताकदीनं सन्मानपूर्वक खेळून काढलं कव्हरच्या दिशेनं आणि एका धावेत रूपांतर झालं. पाहता पाहता स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 14. एका गड्याच्या मोबदल्यात 44 धावांचा पाठलाग करताना अजून 30 धावांची गरज आहे. विचारायची गरजच भासणार नाही इतकं अप्रतिम स्कोरिंगचं काउंटिंग कॉमेंट्री कक्षात चाललंय. स्कोररचं नाव आहे बजरंग. व्यवस्थित खेळण्याचा मानस ऑफस्ट्रिकच्या खूपच बाहेर चेंडू. सोयर चेंडूची मागणी केली होती, पंचांनी अपील फेटाळून लावलं. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. पाहता पाहता दुसऱ्या षटकाची सांगता झाली. कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक नाती भेटत असतात. तुमची नजर चांगली असेल तर तुम्ही विश्वाच्या प्रेमात पडू शकता, परंतु तुमची भाषा एक गडी गारद झाल्यानंतर बोलण्यासारखे विषय बरेचसे असतात. एक एक संकल्पना मांडत गेलो तर रसिकांना प्रश्न पडेल, शोरूम में इतना है तो गोदाम में कितना है. परंतु कधीतरी मॅन करून ठेवावी लागतात शब्दकोशांची आवत. कारण मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये किती चेंडू, किती धावा, किती गडी गारद झालेत, किती षटकांचा
खेळ बाकी राहिलाय आणि किती धावांचा पाठलाग करायचा आहे त्याचा लेखाजोखा सादर करावा लागतो. आणि मित्रांनो, त्याचं प्रामुख्यानं श्रेय दिलं पाहिजे ते स्कोररला. कारण बजरंग जशी संजीवनी बुटी आणायला गेला महाभारत नाही रामायणच्या कालखंडामध्ये, तशीच बजरंग या ठिकाणी भूमिका निभावतोय. त्यामुळे मला निश्चितच त्याचा सहयोग मिळतोय. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढण्याचा मानस सरळ रेषेत विसावला. झेलचितच्या रूपात दुसरा गडी माघारी परतला. एकंदरीत धावा फलकावरती लागल्या त्या 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांच्या सांगतेनंतर संजीवनी आणण्यासाठी मारुती राया गेला होता. त्या ठिकाणी मी महाभारत म्हणालो, महाभारत नव्हतं ते तर रामायण होतं. अर्थात रामायण आणि महाभारत हे 2 दुवे आहेत, त्यातून बोध घेतला पाहिजे आणि सफर केलं पाहिजे, तरच लौकिक कुठे आपल्यापर्यंत चालत येऊ शकतं. नाहीतर सगळ्या गोष्टी अशक्यप्रिय आहेत. संचिता. धन्यवाद सामंत सर. या सामन्याचे प्रायोजक आहेत मळगाव मध्ये वाजवी दरात बंगलो उपलब्ध. संपर्कासाठी क्रमांक 9421268100 किंवा 7588270707. चेनवन विरुद्ध कृणाल वॉरियर्स माणगाव. कर्णधारांनी लवकरात लवकर यायचं आहे. आयोजक मंडळाचे सदस्य चातकासारखी तुमची वाट पाहतायत, त्यामुळे सहकार्य अपेक्षित धरतो. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि नवोदित फलंदाज मैदानावरती येतोय तो वैभव परब. वैभवशाली परंपरा जर जपायची असेल तर वैभवला संयमपूर्ण फलंदाजी करावीच लागेल, तर कुठेतरी आपल्या संघाला तो विजयी पथावरती नेऊ शकतो. पहिल्या चेंडूचा सामना करायचा म्हटल्यानंतर थोडंसं आव्हान असणार, कारण अप्रतिम गोलंदाजी चालली आहे ती गोलंदाजाच्या वतीनं. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेत एका धावेत रूपांतर केलं. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येऊन शॉर्ट थर्डमॅनला बॅकअप करतो. तोपर्यंत 1 धाव पूर्णत्वास गेली आणि पाहता पाहता 3 षटकांची सांगता झाली. पुन्हा एकदा लक्ष द्या, 44 धावांचा पाठलाग करताना मालवण बॉईज मालवण संघानं आतापर्यंत धावा फलकावरती लावल्या त्या 19. सुंदर नगरी सावंतवाडी शहरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर मळगाव रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटरवर वाजवी दरात टुमदार बंगलो उपलब्ध. संपर्क 9421268100. येत आहेत माझे सहयोगी कॉमेंटेटर मालवणी भाषेत आपल्या समोर फनकारी करतील बादल चौधरी. धन्यवाद राजा. आजच्या दिवसातलो तिसरो सामनो 44 धावांचा टार्गेट, चौक्याचो डबल गेम अपेक्षित असा. आशु रायडर आरोंदा संघान पहिली बॅटिंग करताना 43 जमवले आणि 44 पाठलाग करताना पहिल्या 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली फक्त 19 रन्सावर. 18 चेंडूत 25 धावांची गरज असताना वेगवान चेंडू टप्प पडल्यानंतर स्टिअर करण्याच्या प्रयत्नात 1 धाव अगदी सहज पूर्ण आणि त्यानंतर झालेलं ओव्हरथ्रो. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 3ऱ्या रनचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा पूर्ण. 4थ्या रनचा सोनू कानडेचा इरादो होतो पण शेवट परत पाठवलो. माफ करा, वैभव परब आणि विनय धुरीची जमलेली जोडी. ज्या जागेवर बजरंग 1 रन्स मिळत की नाही शंका होती. सिरियस पेशंटाक जशी सलाईनची गरज असतात तशी मल्टी रन्सांची गरज होती आणि ते 3 रन्स मिळाले. हे खूप महत्त्वाचे रन्स मालवण बॉईज मालवण संघासाठी. धावसंख्या दुर्येचो डबल गेम 22. तटक्या पेचून गेलेलो चेंडू स्टंप सोडून खेळण्याचा होतो प्रयत्न. 3रा कलाम लागला आणि विनय धुरी मोठा षटकार मारण्याच्या नादात डगआउटच्या दिशेन तंबूच्या दिशेन. खूपच मोठा धक्को मालवण संघासाठी अपेक्षा होती विनय धुरी मैदानावर असाचो, पण विनयने थोडीशी हाराकिरी केली. दोन्ही संघांचा स्क्वॉड सेम असा. कुणाल वॉरियर्स माणगाव आणि फ्रेंडशिप चेनवण. नाणेफेकीसाठी मान्यवर वाट बघतात दोन्ही संघ. कॅप्टन या नाणेफेकीसाठी लवकरात लवकर. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित असत. मैदानात नवीन फलंदाज पावला टाकता शेखर प्रभू सिंधुदुर्ग पोलीसचो आमचो ह्यो जाबा शिपाई. आणि पुढच्या सामन्याची नाणेफेकीसाठी संचिता. पुढचा जो सामना होणार आहे फ्रेंडशिप चेंदवण आणि कुणाल वॉरियर्स मालवण या 2 संघांमध्ये. कुणाल वॉरियर्स माणगाव या 2 संघांमध्ये पुढचा सामना होणार आहे आणि या दोन्ही संघांच्या आणि संचिता हा टॉस उडवण्यासाठी मी माई हुंदाईचे निलेश प्रभू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो माई हुंदाईचे निलेश प्रभू यांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यावं अशी त्यांना विनंती करतोय. या सामन्याचे टॉस उडवले जात आहेत ते माई हुंदाई कुडाळ उद्यमनगर यांनी
या ठिकाणी आपला स्टॉल देखील लावलाय। या ठिकाणी माई हुंदाईकडनं अनेक ऑफर्स ज्या आहेत ते कोकणाव प्रीमियर लीग 2021 निमित्त या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। दोन्ही संघांचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आहेत। आणि हा टॉस जिंकलेला आहे फ्रेंडशिप चेंदवन संघाने। मी कॅप्टनला विनंती करते की तुम्ही काय स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण। फ्रेंडशिप चेंदवन या संघाने टॉस जिंकून ते आता क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तर का तुम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे? कारण आम्ही आमच्याजवळ जास्ती बॅटिंग साईड आहे म्हणून आम्ही चेस करायला क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे। नक्कीच। आणि तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे, काय आता ठरवलं तुम्ही, कशा प्रकारे स्ट्रॅटर्जी असणार आहे? काय नाही, चांगला स्कोर करू फलकावर, ज्या कारणाने आम्ही जिंकू या हिशोबाने आपण 60-65 धावांचं आव्हान ठेवू। धन्यवाद। आता थोड्याच वेळात चौथा सामना सुरू होईल। ओंकार, या ठिकाणी माई हुंदाईचे निलेश प्रभू आहेत। प्रभू सर, काय सांगाल एकूणच माई हुंदाईकडनं कोकण प्रीमियर लीगच्या निमित्तानं नेमक्या काय ऑफर्स आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, अगदी थोडक्यामध्ये काय सांगाल? माई हुंडाईकडून तुम्हाला जी सुरुवातीची छोटी गाडी आहे सँट्रो, याच्यासाठी 45,000 रुपये डिस्काउंट ठेवलेला आहे। सर्व गाड्या आपण CNG मध्ये उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत। तुम्ही टेस्ट ड्राईव्ह पण घेऊ शकता, बुकिंग पण करू शकता त्या गाडीचं। थोडक्यात माई हुंदाई आता आपल्या मालवणात आलेला आहे। उद्या शेवटचा दिवस आहे कोकण प्रीमियर लीगचा। उद्या सायंकाळी या ठिकाणी फायनल मॅच होणार आहे। तोपर्यंत निश्चितच आपण सर्वांनी गाडी बुक करण्यासाठी, टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी माई हुंदाईच्या या आपल्या शोरूमला भेट द्यावी असंही आवाहन निलेश प्रभू आणि निश्चितच कोकण परिवाराकडून देखील केलं जात आहे। अगदी थोड्या वेळातच आपल्या मॅचेस ज्या आहेत त्या सुरू होत आहेत, त्यामुळे पुढील सूत्र आहेत ते मी पुन्हा एकदा आमच्या समालोचकांच्या ताब्यात देतोय। धन्यवाद। धन्यवाद साई, धन्यवाद संचिता। परत एकदा सगळ्यांचं स्वागत। 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त आणि 44 पाठलाग करताना आपल्या घरच्या मैदानावर मालवण बॉईज संघाची धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर। सुंदर नगरी सावंतवाडी शहरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर मळगाव रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटरवर वाजवी दरात टुमदार बंगलो उपलब्ध। संपर्क 9421 26 81 00। 4 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर आणि उरलेल्या 2 ओव्हरीत 12 चेंडूमध्ये 16 रन्सांची गरज। बॉलिंग मार्कवर गोलंदाज बघूया कोण येता। रोहन साळगावकर बॉलिंग मार्कवर। आरोंदा संघ आजच्या दिवसातलो पहिलो सामना आरोंदा संघाचा फ्रेंडशिप चेंदवण संघासमोर झालेलो आणि त्या सामन्यात आरोंदा संघाक पराभवाचा तोंड बघूचा लागलेला। या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्याच्या इराद्यान आरोंदा संघाक ह्या सामन्यात विजयश्री खूपच महत्वाची। अर्थात दुसऱ्या बाजून मालवण बॉईज मालवण संघ सुद्धा या स्पर्धेत पहिलो पराभव कुणाल वॉरियर्स माणगाव संघाबरोबर आणि त्यामुळेच हे दोनही संघ एकमेकाच्या समोर अस्तित्वाची लढाई। काल सुद्धा असाच झालेला। तिसरो सामना झालेलो 2 पराभूत संघामध्ये आणि चौथो सामना झालेलो 2 विजेत्या संघांमध्ये। बंटी सरांनी हे जे लॉट्स पडले त्यामध्ये काहीतरी त्यांचा लॉजिक ह्या मैदानावर काल सुद्धा आणि आज सुद्धा। एक अनुभवी खेळाडू, टेनिस आणि लेदर क्रिकेट तारकरी क्रिकेट क्लबचे संस्थापक बंटी केरकर यांच्यावर जबाबदारी ह्या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणान आणि खूपच सुंदर जबाबदारी स्पर्धेच्या आधीपासून नियोजनापासून आजपर्यंत। 5व्या षटकाची सुरुवात, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, सलग दुसरं चेंडू मेडन। रोहन साळगावकर आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन वैभव परब वारंवार चेंडू वलवताना। परत एक आखू टप्प्याचा चेंडू, परत एकदा वैभवकडून वलवलेलो चेंडू। मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं एका काही एक अर्थ नसता। अगदी तसाच क्रिकेटच्या मैदानावर वले मारणं आणि भाते मारणं हे का महत्व नसता। बडा घर पोकळ वासा आणि वारा जातो भासा भासा, या मालवणी म्हण तुम्ही ऐकलेली असतात। वैभव तुझ्यात तुका बदल करतो लगात। पंचांचो इशारो काय येता बघूया। बघता भजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल। वाईड चेंडूचो पंचांचो इशारो, खूपच सुंदर पंचगिरी संपूर्ण स्पर्धेत आपण बघितली। मंगेश धुरी, दीपक धुरी आणि एम्ब्रोज आल्मेडा सर सलग 3 चेंडू मेदान टाकले रोहन साळगावकरने आणि त्यानंतर संजीवनी देणारो वाईटचो चेंडू। अवंतरच्या स्वरूपात धावसंख्या एकूण स्थिरावली 29 रन्सावर। वैभवचो फटको होतो, मोठो फटको खेळण्याचो, मिड विकेटच्या दिशेने चेंडूचो प्रवास, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे। शेखर प्रभून 2 धावा पूर्ण केले। गरज होती सगळ्यांका वाटावता शेखर आपल्याकडे स्ट्राईक ठेवता की काय,
पण वैभव परब तुझ्यात सुद्धा क्षमता असा. जेव्हा जेव्हा जिंकण्याची मजा तेव्हा असता जेव्हा अख्ख्या जग तुमच्या हरण्याची वाट बघत असता. वैभव काहीतरी असा करून दाखव आणि तुझ्या टीकाकारांची तोंडा बंद कर. रिव्हर्सिपचा फटको प्रयत्न होतो वैभवचो. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 32 रन्सावर. 32 धावसंख्या म्हणजे उरलेल्या 7 चेंडूमध्ये 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7-12चा उतारो ज्याका म्हटलं जाता. वेगवेगळ्या आकड्यांची गणित असत. 12-5चा एक गणित असता जा फक्त आणि फक्त कोकणात आढळता. 7-12चा उतारो मात्र संपूर्ण महाराष्ट्रात, पण ह्याच 7-12च्या उताराक गोयत मात्र कोकणी भाषेत वेगळाच संबोधला जाता. वेगवान चेंडू वैभवच्या नावाचा, शेखरच्या नावाचा कलाम लागला. ज्या शेखरकडून खूप मोठे अपेक्षा होते त्या शेखरने निराश केला. शेखर एका चौकारण्याशी 5 रन्सावर आणि सांघिक 32 रन्सावर तंबूच्या दिशेने. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू. अर्ध्या डझन बॉलमध्ये 1 डझन रन्सांची गरज असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार खेळाडू मैदानात प्रवेश करता निखिल परब ज्याचं नाव असा. पण निखिलकडे स्ट्राईक मात्र लवकरात लवकर येण्याची सगळ्यांका प्रतीक्षा असा. सामनो संपल्यानंतर फ्रेंडशिप चेनवड संघ गोपाळ बटा, दाजी नाईक, अंकुश बांबार्डेकर तुमका विनंती लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. बरंच उशीर झालो आणि आजच्या दिवसातले अजून 3 मोठे सामने बाकी असत. काल आपण बघितलो वेळेअभावी शेवटचा सामनो कमी षटकांचो खेळवचो लागलो. सुंदर नगरी सावंतवाडी शहरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर मळगाव रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटरवर वाजवी दरात टुमदार बंगलो उपलब्ध. संपर्क 9421 26 81 00. महत्वाचा षटक. 6 चेंडू 12 धावांची गरज असताना वैभव स्ट्रायकर यांच्या दिशेने गरज असा निखिल तू स्ट्रायकर यांच्या दिशेने लवकरात लवकर पोहोचण्याची. क्रिकेट मधल्या नियमातली जी पळवाट असा त्याचा वापर करून निखिल परब स्ट्रायकर यांच्या दिशेने इलो. 5 चेंडू निखिल तुझ्यासाठी शिल्लक आणि 5 चेंडूत 6 रन्सांची गरज. वैभव कडून अपेक्षा खूप होते. बरेच जण वाट बघी होते वैभव केव्हा बाद होता, पण 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. माफ करा, 6 चेंडू आणि 12 धावा निखिल तुझ्यासाठी. IPL मध्ये ह्या वर्षी प्रदीप सगळ्यांनी बघितलेलो सामनो. अख्ख्या जग वाट बघे होता, अख्ख्या जग सल्लोदय होता. त्या खेळाडूक 1 चेंडू मेडन झालो. माफ करा, 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात कौस्तुभ मसूरकर पावला टाकताना संघाचो कर्णधार सेनापती 5 चेंडू आणि 12 धावा असो सामनो आतापर्यंत निखिल परबने ह्याच मैदानावर कित्येक वेळा जिंकून दिलो. अनेक मोठे हाफ सेंचुरी ह्या मैदानावर निखिलच्या नावावर असत. गेल्या वर्षी काळशाच्या स्पर्धेतली त्याची मोठी कामगिरी. आज निखिल त्याच्यातले 2 तुझ्याकडून मोठे फटके अपेक्षित. खूपच सुंदर चेंडू. कौतुक करूचा अमीर गडेकरचा तितक्या थोडा. गोवा राज्याचा हे गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर आरोंदा संघासाठी खूपच सुंदर कामगिरी. सलग दुसरं चेंडू मेडन. मालवण संघाकडून प्रत्येक चेंडू धावांची अपेक्षा असताना वारंवार निर्धाव चेंडू. पटकोतर मोठो चेंडू हवेत. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि डीप स्क्वेअर लेगच्या वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. निखिल परब निराश करता तंबूच्या दिशेने परतता आणि 3 चेंडू शेवटचे फक्त शिल्लक. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि तब्बल 12 धावांची अजून गरज. कॅमेरावर बघा खूपच सुंदर आखो टप्प्याचो चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू खूपच वेळ हवेत. निखिल परबचो डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक मिड विकेट पर्यंत जाता आणि एक साधो सोपो झेल टिपून निखिल परबची खेळी समाप्त करता. कॅमेरावर खूपच सुंदर. कोकण डाऊच्या वतीन कोकण डाऊ लाईव्ह ही स्पर्धा संपूर्ण जगभरात 195 पैकी किमान 130 देशात ही स्पर्धा बघितली जाता. पुढच्या सामन्यासाठी विनंती असतली फ्रेंडशिप चेनवड लवकरात लवकर तुमचा क्षेत्ररक्षण सजवा. आणि कुणाल वॉरियर्स माणगाव सलामीची जोडी. नवीन फलंदाज मैदानात दिव्यतेज पाताडे अर्थात कौस्तुभ मसूरकर स्ट्रायकर यांच्या दिशेने कॅप्टन ह्या नात्याने शेवटचे 2 चेंडू खेळण्याचा कौस्तुभचा प्रयत्न असतलो. दिव्यतेज पाताडे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने शेवटचे फक्त 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू आणि तब्बल 12 धावांची गरज. 2 षटकार कौस्तुभ तुझ्याकडून अपेक्षित. पटकोतर खूप सुंदर. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. कौस्तुभ बाद आणि एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आशु स्पोर्ट आशु रायडर आरोंदा संघ.
शेवटचा एक चेंडू बाकी. नवीन फलंदाज जरा लवकर मैदानात चला. शेवटचा एक चेंडू सामन्याची औपचारिकता बाकी. या स्पर्धेत गुणांचा खाता खोलण्याच्या अगदी उंबरठ्यावर आशू रायडर आरोंदा संघ. पुढच्या सामन्यासाठी फ्रेंडशिप चेनवण तुमका विनंती, लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबो घ्या. कुणाल वॉरियर्स माणगाव संघ, आजच्या दिवसातलो एक सामना तुम्ही जिंकलात. दुसऱ्या सामन्यासाठी तुमका खूप खूप शुभेच्छा. मैदानावर नारी शक्तीचो जयघोष म्हणजे संचिताचो आवाज तुम्ही ऐकतात. कोकण नऊच्या संचालिका वैशाली गावकर. आणि उद्याचो दिवस सुद्धा नारी शक्तीसाठी एक खास दिवस. उद्याच्या दिवसात रणरागिणी महिला ढोलपथक वालावल ह्या मैदानावर घुमताना दिसताला. ज्या ढोलपथकाचो आवाज सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यात गेलो. सिंधुदुर्ग, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली अशा तालुक्यांमध्ये ज्या ढोलपथकाचो आवाज तुम्ही घुमताना बघितलो, तर रणरागिणी महिला ढोलपथक वालावल उद्या ह्या मैदानावर तुमका नक्कीच आवाज येतलो. तिसरो सामनो झालो समाप्त. आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्यात आशू रायडर आरोंदा संघाने विजयश्री संपादन केली आणि आपल्या गुणांच्या खात्याची बोनी केली. मालवण संघाच्या मागे लागलेला शुक्लकाष्ट सलग दुसरा पराभव. पण तिसऱ्या सामन्यात सुद्धा अस्तित्वाची लढाई असलेली मालवण संघासाठी. तिसऱ्या सामन्याच्या समाप्तीनंतर चालू नगरी सावंतवाडी शहरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर मळगाव रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटरवर वाजवी दरात टुमदार बंगलो उपलब्ध. संपर्क 94 21 26 81 00.